होती म्हणे दरवाजा लोटजो म्हणे. आणि आता दरवाजा भेटलाच दिसून राहिला. हा लोटलाच आहे दरवाजा तर. अंदरून कोंडीने लावली ना काही नाही लावली. जाऊ काय अंदर? पहिला आवाज देऊन देतो. वहिनी, वहिनी, रश्मी वहिनी, दादा, रुपे दादा. अरे यो काही आवाज नाही देऊन राहिला. झोपलेच आहे काय? उघडच निघायची झोप. वहिनी. पाय ना बरं रश्मी, कोण आवाज देऊन राहिलं तर? हा रुंजून वाटतेच आहे, दरवाजा उघड. रश्मी च्या माय बहीण हे काही उठत नाही. हा इले तर कायची झोप लागते काय माहित. थांब रुंजून, थांब, मी येऊन राहिलो, थांब. अरे रुंजून, तू कशी काय आली अंदर? दरवाजा तर लागला होता अंदरून, आणि तू कशी काय येऊन गेली? अरे दादा कशी काय येऊन गेली विचारतो मले. दरवाजा तर म्हटलं तसंच लोटला होता. त्याला कायची कुंडी आणि कायची साखळी आणि कायचा कोंडा लावला होता तुम्ही, कैस नाही लावला होता. तसाच होता म्हटलं तो दरवाजा. आणि तसे झोपून गेले तुम्ही. आणि काय होय हे दादा, हा हे वेळ होय काय पाय ना. किती मोठा दिवस निघून गेला म्हटलं. हा 8:30-9 वाजून राहिले तरी म्हटलं तुमच्या दोघांच्या उठाचा काही पत्ता गित्ता आहे का नाही आहे? तुला तर माहिती आहे ना बाबाची तब्येत काही बरोबर नाही आहे म्हणून. आणि म्हटलं वहिनी, वहिनी अजून उठलीच नाही का रे? झोपलीच आहे काय? रुंजून ते जराशी तिची तब्येत काही बरोबर नव्हती म्हणून झोपली आहे ते. असं मी काय म्हणतो दादा, वहिनीची तब्येत आता जर बरी वाटून राहिली असेल ना तर म्हणा आंघोळ गिंघोळ करा म्हणा, या म्हणा स्वयंपाक खोलीत. आता मला तिकडचे काम आहे. मी चहा पाणी तर केली सगळीची. आईनं झाडझुडे करून घेतली, अंगण झाडलं, घर झाडलं, सगळं काही केलं. हा आता मी तेवढा पोचा लावतो तर म्हणा तेव्हापर्यंत उठ म्हणा. हा वहिनीला म्हणा उठ म्हणा आणि पहा म्हणा स्वयंपाक खोलीत काय करायचं आहे तर. हा स्वयंपाक गिपाक करा म्हणा. मी तसं झोपल्या राहिला आणि पप्पा कसं होईल? हा खाप्याचं उठणं उठवणं वहिनीले. मी येतो त्यापर्यंत. आता मी उठून दिलं. आता त्याच्यानंतरचं म्हटलं जिम्मेदारी तुई उठवायची. आणि बहिणी तर म्हटलं काही हालून नाही राहिली ना ढुलून नाही राहिली. आणि तिच्या कानी पडून राहिला का नाही पडून राहिल्या गोष्टी. नाही नाही, उठलीच असून ते आता उठूनच. ते जरा बरं नाही वाटून राहिलं होतं ना म्हणून पडली आहे ते. आम्ही उठवतो ना तिले. जाय तू. हो दादा, मला आईने सांगितलं. आई म्हणे मी जात नाही म्हणे खोलीत म्हणे, तूच जाय म्हणे, तूच आवाज देऊन दे म्हणे एक म्हणे. आता मी तुला सांगून दिलं. आता मी चालली, मला तिकडे काम आहे. हा उठव तू वहिनीले. रश्मी, रश्मी, रश्मी. काय हो काय त्रास देता मला नुसते. झोप मोड करून टाकली. जाऊ दे मला झोपू द्या बरं. अहो माझे झोपतच काय अजून? पाय ना किती वाजले, 9 वाजत येऊन राहिले ना. इतक्या वेळपर्यंत कोणत्या सुनवायला झोपते म्हटलं उठणं. आता ते रुजून आली होती बोलवासाठी. म्हणे उठवा म्हणे वहिनीले म्हणे. हा तिकडे काम पडलं आहे ना म्हणते, स्वयंपाक गिंपाक करायचं आहे म्हणते. उठणं लवकर लवकर उठ आणि करून टाक कामं. काय करायचं काय नाही तर. हा उठणं ह्या वेळ काय आता. चल आई नाही तर मग अजून आवाज द्याले. उठ बरं लवकर. जरासं उठायला काय वेळ झाली तर म्हटलं सासू आणि हे ननद डोक्यावरच चढून बोलते म्हटलं. हा 50 वेळा चक्रा काढते. मला माहित होतं ना का हे येईन आणि खटखट 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 दरवाजा वाजवण, म्हणून मी दरवाजा उघडून ठेवून दिला होता. आताच उघडली मी कोंडा. हा मला माहित आहे ना नुसतं खटक 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 चांगल्यानं झोपूही नाही देत. मग काय झालं 9 वाजले तर कोणत्या पहाड उठून गेला काय? हाय ना करणेवाले घरात, पोरगी हाय. हा ठ्या हाय, त्या काय म्हातारा झाला काय? हात पाय हालू नाही शकत काय? पण नाही, ते म्हणते ना सुनीच्या साथाचं पाहिजे, सुनीच्या साथात सगळं काही करा लागते. आणि म्हटलं जराच्या झोपाली जाईन नाही. आता 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 तर झोप लागली मी. हा पहाटे पहाटे झोप लागली. एवढ्या लवकर झोप उघडते काय? एक तर मला रात्रभर काही झोप लागत नाही. हा आणि आता पहाटे पहाटे लागली तर म्हटलं आल्या बोलवासाठी उठणं 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 करून चैनच नाही राहिला आता जीवनात तर कोणत्या गोष्टीचा. अहो रश्मी काय बडबड करतो व? हा मी काय म्हणून राहिलो तुले? उठणं पाय ना किती वेळ होऊन राहिला, उठत नाही काय? अहो रुपेची महिना डोकं लयच दुखून राहिलं. भारी भारी सारखं लागून राहिलं. मनच नाही करून राहिलं उठासाठी. लयच डोकं दुखून राहिलं मग. अरे डोकं दुखून राहिलं काय? म्हणूनच तर रश्मी मी तुला म्हणतो ना, हा मोबाईल कमी पाहत जाय कमी पाहत जाय. पण तू ऐकतच नाही. पाय बरं आता झाला ना डोक्याचा त्रास. तुला म्हणून राहिलो तर मोबाईल फेकून दे तिकडे. नुसती मोबाईलमध्ये घुसली राहतं रात्रीची किती किती वाजेपर्यंत. हा झोपत नाही ना काही नाही. मग डोकं नाही दुखून तर काय होईल? थांब मी दवाखान्यात चलतं काय? हां चल दवाखान्यात चल, मी तुला दवाखान्यात घेऊन चलतो. नाही 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 रुपयाची, मी दवाखान्यात नाही चालत. मला गोळी आणून द्या तुम्ही मेडिकलमधून गोळी आणून द्या डोकं दुखायची. मी गोळी खातो आणि झोपतो, जराशी आराम करतो. बरं काही काळजी नको करू, तू आराम कर. हां डोकं दुखून राहिलं ना, आराम कर. मी सांगून देतो. ते रुंजून आली होती तिला सांगून देतो मी. आणि आईला सांगून देतो डोकं दुखून राहिलं म्हणून तिचं म्हणून. हां तशी आई काही बोलत नाही. जाऊ दे, कर आराम कर तू. पण सध्या तर काही मेडिकल उघडत नाही व. 11 वाजताच्या नंतरच मेडिकल उघडते. आता 11 वाजताची वाट पाहा लागन. तेव्हापर्यंत तुला म्हटलं बाम गिम असेल तर आणून देतो मी. जराशी बाम गिम लाव. हां आणि त्यांना थोडंसं बरं वाटते. लावून घे, आराम कर. आणि चांगलं पांघरून घेऊन घे डोक्यावर बाम लावून. आणि पडली राह जरा वेळ काय मग तुझ्या डोकं दुखणं म्हटलं बंदच होते. आणि नाही बसलं त्यानं बामनं तर मी तुला औषध आणून देतो मग मेडिकलमधून. आता या रश्मीले म्हणा जरासा मोबाईलचा वापर कमी कर, तर ऐकत नाही. ऐकत नाही. त्या मोबाईलच्यानं कधी तिचं डोकं दुखते, कधी तिचे डोळे दुखते. कधी कधी तिला ऐकून येत. पण ते मोबाईल काही सोडत नाही. आणि आता स्वतःच परेशानी करून घेऊन राहिली त्या मोबाईलच्यानं. जाऊ दे आता पाहतो मेडिकल उघडली काय तो. पण त्याच्या अगोदर आंघोळ करतो आणि जातो तिकडे. आई वाट पाहून राहिली असेल ना.
म्हणून राहिली असं आतापर्यंत उठला नाही. दुकानाचंही पाहा लागते, तिकडे दुकाने उघडा लागते ना, मग दुकानातही जा लागते. पाय तुम्ही रुंजूंना बनवलं असं काही नाश्ता गिष्टाचं, नाश्ता गिष्टा करतो आणि निघून जातो. बनवलं का नाही बनवलं तर तिला सांगून देतो बनवून घे म्हणून. आज वहिनीची तब्येत काही बरोबर वाटून नाही राहिली म्हणून, बनवून घे म्हणून तूच म्हणून. आहे नाही काय इले सांगून दे तुम्ही रश्मीले. रश्मी मी काय म्हणतो, मी रुंजूनला सांगतो तुझी तब्येत काही बरोबर नाही आहे म्हणून, तिला म्हणून काही नाश्ता गिष्टाचं बनव म्हणून आणि तुला आणायला सांगतो. नाश्ता गिष्टा करून घे, पण त्या अगोदर जराशी उठ, ब्रश डिश कर. वाटत असेल तर आंघोळी करून घे आणि त्याच्यानंतर नाश्ता करून मग गोळी खाऊन झोपली राहायचो. काय म्हणतो? हो ना रुपेशजी, मी तर उठणारच होते आता. नाश्त्याचंही बनवतो म्हटलं आणि स्वयंपाकही करतो म्हटलं दुपारचा. पण हे डोकं एवढं दुखून राहिलं, लयच दुखून राहिलं. असं वाटते फाटते का काय होते माझं डोकं. जाऊ दे, काही काळजी नको करू, तू आराम कर. आहे ना घरात करणेवाले, कर तू आराम कर. मी येतो. मी येतो. पाहतो एखादा मेडिकल गिटिकल उघडा असून तर आणून देतो. तुला तर म्हणून राहिलो चल म्हणून दवाखान्यात. राहते ना नाईट शिफ्टचे राहते ना डॉक्टर. औषध भलेच आपल्याला 11 वाजता भेटन, पण तेव्हापर्यंत एखादा इंजेक्शन घेणं होऊन जाते ना, तेवढंच आराम लागून जाते. नाही मी दवाखान्यात नाही येत. मला तुम्ही गोळीच आणून दे. जा तुम्ही आता. मी आराम करतो, जरासं आराम करू द्या मला. बरं कर आराम कर. तसं तर मला काही झोपू देत नाही म्हणून मी डोक्याचा बहाणा केला म्हटलं. आता आरामशीर झोपतो. आता कोणी नाही येत उठवाले. आता इथं नाश्ता येते, जेवणही येते आणि सगळं काही येते. तशानं म्हटलं चांगलं राहिलं ना तर काही भागत नाही. आणि म्हटलं आता उठली असती तर स्वयंपाक करा लागला असता आणि नाश्ता पाणी करा लागलं असतं. आणि कोण करण, एक तर माझी झोप नाही झाली रात्री. झोपीच्या यानं तसंच हलकं डोकं दुखून राहिलं. एवढं नाही दुखून राहिलं म्हणा, हलकं वाटूनच राहिलं. ते झोप नाही झाली त्याच्यानं. आता मस्त झोपतो, तेव्हापर्यंत येते ना हे येते तिकडून औषध घेऊन. आता मला म्हणे दवाखान्यात चल. दवाखान्यात गेले असते, त्यानं फालतूच इंजेक्शन दिलं असतं. अजून चेक केलं असतं काय त्याच्यात अजून टाइमपास झाला असता. त्याच्यापेक्षा मेडिकलमधून गोळी बोलावतो आणि येईल म्हणून खाल्ली म्हणून आणि फेकून देईल. आणि तसंच करावं लागते आता. त्याच्याशिवाय मला काही झोपू देत नाही, काहीच नाही झोपू देत. आणि सासू तर हे कर ते कर, झोपली सायका बस अशीच करते करायला. जाऊ दे आता. हे गेले, हे काही येत नाही. यायले मी पहिलेच म्हणून दिलं मग डोकं लय दुखून राहिलं म्हणून जा म्हणून तुम्ही. आता मस्त झोपतो आरामशीर झोपतो आता. काम सोनाली का काम जाऊ दे तिकडे. मी कोणाचा लोट काही घेत नाही. मी मस्त आराम करतो आता. गेले हे आता आराम करतो आणि मस्त झोपतो. झाली बाप्पा आंघोळ झाली. काय करता बसला होता अंगावर. एवढं मोठं अंगण झाडलं, सारी धूळ बसून गेली होती. आता आंघोळ झाली, आता बरं वाटून राहिलं. पण आता नाही काय भूक लागल्यासारखी होऊन राहिली. आता नाश्ता गिष्ट्याचं काय बनवलं काय मित्र रश्मीनं. आता रुंजूनला तर सांगितलं होतं तिला उठवायचं. उठली असेल ते बनवलं असेल तिने नाश्ता गिष्ट्याचं. केव्हा आणते काय माहिती. आता पोट करून राहिलं. सकाळी उठून जाऊ ना तर 9-10 वाजता नाश्त्याला पाहिजे. पण आता तर 10 वाजून राहिले. वरतच टाईम चालला. आणि जरासा नाश्ता केला ना तर मग तिकडे जेवण आरामशी नाही केलं तर चालते. एवढी काही गडबड काही राहत नाही आपल्याला जेवण घेऊन करायची. आता काय माहिती नाश्ता केव्हा भेटते तर. आई काय उभे रुंजून. आई आंघोळ झाली काय. आणि बाबाने केली काय आंघोळ. हो तुझ्या बाबाची आंघोळ झाली आणि मई आंघोळ झाली. आणि त्या केली का नाही केली. सकाळपासून कामावर भिडली आहे. आंघोळ करून गेले पाहिजे होती. मी आंघोळ केली, देवपूजा केली आणि इकडे आली. आता पोट करून राहिलं होतं. म्हटलं म्हटलं काय बनवलं काय नाही तर सुनीनं. करतो म्हटलं जरासं नाश्ता. काय बनवलं तर उठली काय रश्मी उठली काय. काय बनवलं पाय ना जरासं. आणा किचनमधून. आई मी गेली होती रुपया दादाच्या खोलीत गेली होती मी. तेव्हा म्हटलं वहिनी झोपलीच होती. आता मी रुपया दादाला सांगितलं आणि मी निघून गेली. आता तू म्हणून राहिली का झाली म्हणून आंघोळ. आता मी असं करतो आपल्या तिघाचे कपडे धुवून टाकून देतो. ऊन आहे लवकर सुवाईन जाते मग टेन्शनच राहत नाही कपड्याचं. आणि आता हे दादाचे वहिनीचे निघण तर मग ते वहिनी धुवून टाकन. आपल्या तिघाचे धुवून टाकतो. नाही तर मग मी काय वहिनी उठते ना तर मग ते टाकून देते त्याच्यात कपडे. मग नाही का अजून कपडे होऊन जाते ना. मग हात दुखते ना मग एवढे कपडे धुतल्यानं. घरचे काम किती राहते. आणि मग वहिनी आणून टाकून ठेवून देते. मी असं करतो लवकर आपल्या तिघाचे धुवून टाकून देतो. वरून जून एवढी कामाची गडबड नको करत तू बरं. तू पहिले नाश्ता करून घे. तिनं नाश्ता बनवला असताना रश्मीनं नाश्ता करून घे आणि मग जाय निवांत जाय. तिघाचे टाकून दे तू कपडे धुयन ते त्याचे आणि तिचे धुयात बसन ते कपडे. रोज असतं तू टाकतं. एखाद्या दिवशी नाही टाकले तर काय होते. आता हात किती दुखून राहिले तर जाऊ दे. पाय ना काय बनवलं तर तिनं पाय जराशी जाऊन. आता मग पोटकोड करून राहिलं ना. हो आई बरोबर बोलून राहिली तू. आहे नाही काय पहिले नाही काय नाश्ता करून घेतो नंतर पाय तू मग काय करायचं आहे तर पाय तू पहिलीनं काय बनवलं तर. अरे दादा कुठे चालली. समोर पाहत जाय ना. कुठे चालली एवढ्या गडबडीनं. अरे दादा कुठे जाणार आहे. आता म्हटलं भूक लागली पोट करून राहिलं. जरासा नाश्ता पाहिजे आता म्हटलं वहिनीनं काही ना काही बनवलं असतं असं. तर आई म्हणते जाय म्हणते आण म्हणते 2 प्लेटा म्हणते आणि 1 प्लेट बाबाला देऊन देतो. बाबा बसले आहे ना बाहेर. बाबाला बीपीची गोळी घ्यायची आहे मग तेले गोळी उशिरून जाईन ना अजून. तेले देऊन देतो आणि आम्ही करून घेतो दोघीजण नाश्ता. पाय तू ना वहिनीनं काय बनवलं तर. तू करतं काय तुझ्यासाठी आणतो 1 प्लेट. बस ना आणून देतो मी. अरे मी उठलो तेव्हा सांगायला पाहिजे होतं रुंजूनले.
का रश्मीची तब्येत बरोबर नाही आहे म्हणून तिनं आतापर्यंत तर नाश्त्याचं बनवून नाही घेतलं असतं. आता कसं, आता तर सगळीले म्हणते हे लागली म्हणते नाश्त्याची आठवण येऊन राहिली. वेळही झाला म्हणा. आता मी नाश्ता गिश्ता करून दुकानावर निघालो असतो, पण काय करू आता, माझ्या लक्षात नाही राहिलो. आता येईल सगळीले नाश्ता पाहिजे म्हणते. अरे दादा, तुझ्यासाठी आणू का म्हटलं एक प्लेट? बस ना, तुझ्यासाठी आणून देतो. वरून चून नाश्ता बनवला असन तर तू आणून देशील, आणि नाश्ताच नाही बनवला तर कुठून आणून देशील? काय काय बोलून राहिला दादा तू? मला काही समजून नाही राहिलं. एक तर मी पोट कोरकोर करून राहिलं. मला जाऊ दे, तुला नाही पाहिजे तर नको करू नाश्ता. मी जातो आणि मी घेऊन येतो. आईसाठी घेऊन येतो आणि माझ्यासाठी घेऊन येतो. तू बस इथंच. अहो माय माझे, मी म्हणून राहिलो तुले का रश्मीनं काही नाश्ता गिष्ट्याचं नाही बनवलं. काय काय रे दादा, अजून बनवलंच नाही का रश्मी बहिणीनं? थांब, मी जातो, त्याची मदत गिदत करतो. तसं नाही रुंजून, तिची काही तब्येत बरोबर नाही आहे. तिचं डोकं दुखून राहिलं म्हणते, तर ती झोपलीच आहे. ते अजून उठलीच नाही. काय उठलीच नाही अजून? अरे किती वाजून राहिले आता? 10 वाजून राहिले ना. कायचं स्वप्न आहे रे रुपया? कायचं स्वप्न होय हे? आणि तर रोजचाच तो टाइम आहे ना, एका दिवसाचं नाही आहे ना. एका दिवसाचं राहिलं तर माहिती पडते. आणि रोज रोज कसं दुखते रे तुझ्या बायकोचं? कधी डोकं दुखते, कधी डोळे दुखते, कधी हातपाय दुखते. कोणाला एवढ्या बिमाऱ्या नाही आहे जेवढ्या तुझ्या बायकोला असं वाटतं मला. अहो आई, खरंच तिची तब्येत बरोबर नाही आहे. नाही तर ती अशी राहते काय? आता म्हटलं माझ्यासोबत बोलून राहिली होती ना, तर तिचा आवाजही नव्हता निघून राहिला. म्हटलं एवढी आरामानं बोलून राहिली होती ते, आणि खरंच तिचं दुखून राहिलं. पण रुपया, तू मला सांग, तिचं रोजच दुखते ना, काही ना काही. मला तर असं वाटते का तिला काम करायच्या जीवावर येते, म्हणून ते काही ना काही बहाणा शोधत राहते. कधी याचा कधी त्याचा. कालही म्हटलं तिने एक काम नाही केलं. ते सगळं बेसिन भरलं होतं भांडेनं. भांडे घासतो म्हणे. रात्री तिचं पोट दुखून राहिलं होतं. तरुण चुन्न स्वयंपाक केला. मी करू लागली तिले, आणि म्हटलं तेवढे भांडे घासून घे म्हटलं. तर तिनं भांडेही नाही घासले. म्हणे मला पोट दुखून राहिलं म्हणे. मी म्हटलं नंतर घासलं असेल तिनं, बरं वाटून राहिलं असेल तर नाही, सप्पा तिनं भांडे घासलेच नाही. तसेच पडले म्हटलं ते रात्रभराचे भांडे. आता सकाळी त्या रुंजूंना घासले. आता त्या पोरीचा काय जीव घेतं काय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते करत राहते कामं, तिचा जीव घेतं काय? अहो आई, खरंच तिची तब्येत बरोबर नाही आहे. तू नाही काय आजचे दिवस रुंजूतले करून घे म्हणा, नाश्त्याचं बनवून घे म्हणा, आणि स्वयंपाकही करून घे म्हणा. हे पाय आई, जाऊ दे. काय आहे तर करा नाश्ता. मी नाही तर हॉटेलातून खाऊन घेतो. आणि काय आहे तर पहा तुमचं. मी काही बोलत नाही. मी इकडून नाही बोलतो तर फसतो, आणि तिकडून नाही बोलतो तर फसतो. पाहत बसा तुमचं काय आहे काय नाही. तो चाललो मी. तसंही मला दुकान उघडायची आहे म्हटलं. आता 10 वाजून राहिले. 11 वाजेपर्यंत दुकान उघडतो कपड्याची. नाही तर अजून मग तिकडे गिरीक चालले जाते इकडच्या तिकडच्या दुकानात. चाललो मी. बाहेरच नाश्ता गिष्टा करून घेईन एखाद्या हॉटेलवर, आणि पहा मग दुपारी येईन मी जेवण करायला घरी. काही बोललो का असा पल काढते? एक शब्दही नाही ऐकत म्हटलं. बायकोविषयी एक शब्दही नाही ऐकत. बिमार आहे म्हणते. कायची बिमार आहे तर. चल बाई रुंजून, काय करतो आता? काय करतो सांग आता. आता आपला नाश्ता आपल्यालाच बनवा लागन. ते महाराणी काही नाही करत. आता तिचं दुखून राहिलं म्हणते. चल आता मी देतो कांदे गिंदे कापून. नाही तर तू काय कांदे आणि मिरची आणि चल पोहाच बनवून घेऊ. ते बाबाला म्हटलं गोळी घ्यायची आहे मग बीपीची, आणि त्याला उशीर होऊन जाईन. मग तिकडे त्याला चक्कर येऊन जाते. चल आता काय करतो उशीर करून. आपल्यालाच करणं आहे, आपल्यालाच खाणं आहे. आपल्याला कोणी नाही देत. तू कोणी नाही टाकत आपल्या तोंडात म्हटलं 2 घास आणि घोटभर पाणी. चल बाई आता काय करतो. चल. काय करतो. चल मी तुला कांदा गिंदा कापून देतो. चल आपण पोहेच करून घेऊ, नाश्ता करून घेऊ. मग त्याच्यानंतर अजून दुपारचं जेवणही आहे. दुपारचं जेवणही बनवा लागेल. मग आता त्याचं दुखूनच राहिलं तर आता कुठं नाश्ताच नाही बनवला, तर आता कुठं जेवण बनवते त्या? काहीच नाही बनवत म्हटलं. आता त्या आता पडल्या राहीन त्याच्या खोलीत. रोजच झालं आई हे. कसं हो यायचं काही समजून नाही राहिलं मला रश्मी वहिनीचं. लस करून राहिला ना करायला ह्या घरात. तर एकदमच म्हटलं हातच रोखून घेतला. नाही तर पहिले किती मस्त राहून राहिला होता, आणि आता तर म्हटलं एक कामाला हात नाही लावून राहिला. बस पप्पा, मग आता जीव घेऊन घेते का काय माहित. इकडे करा तिकडे करा, कुकडे करा तर